महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या बाहेर आपण पाहतोय की आता आंदोलनाला सुरुवात झाली आहे। मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर आहे, पोलीस समजवण्याचा प्रयत्न करतायत। या ठिकाणी शिक्षक भरतीचा विषय घेऊन या ठिकाणी आता आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे। शिक्षक भरती झालीच पाहिजे अशा घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत आणि काही तरुणी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय झालं ताई, काय रडताय? आमच्या सर्व जागा काढून घेतल्या सर, एकही जागा देत नाही। जिल्हा परिषदेच्या आमच्या सर्व जागा काढल्या आहेत। आम्ही कुठून पैसे आणायचे संस्थेला भरायला? आम्ही गोरगरीब घरातले आहेत। आई वडिलांनी आम्हाला घर शेती विकून शिकवलेलं आहे। पैसे कुठून आणायचे? जिल्हा परिषद जागा देत नाही सर। आपण पाहतोय या ठिकाणी बघा, पोलीस या सगळ्यांना आवरण्याचा प्रयत्न करतात, मात्र 50-60 तरुण जे आहेत ते मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर आज पोहोचले आणि या ठिकाणी त्यांनी आता आंदोलनाला सुरुवात दिली आहे। सर आम्ही 2 वर्षापासून प्लीज सर प्लीज नाही सर प्लीज प्लस आम्ही 2 वर्षापासून शिक्षक भरतीसाठी प्रयत्न करत आहोत, परंतु आम्हाला ह्या शासनाने फसवलं आहे। ज्या आमच्या जागा हक्काच्या आहे रिक्त मंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर का करताय आंदोलन? कारण मुख्यमंत्री साहेब आम्हाला मदत करू शकतात म्हणून आम्ही इथे आलो आहे। जर आम्हाला आज मुख्यमंत्री साहेबांनी मदत केली नाही तर आम्ही इथे आत्मदहन करणार, आमचा जीव संपवणार। कारण ह्या शासनाने आम्हाला आज रस्त्यावर झोपण्याची वेळ आणली आहे। आज आम्हाला आत्महत्येस प्रवृत्त केले ह्या शासनाने। आमच्याकडे शासन मान्य जी आर आपण पाहतोय ही सगळी दृश्य की कशा पद्धतीचं सध्या वातावरण मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर आहे। 2 महिने मुख्यमंत्र्यांना भेटायला ते दर आठवड्याला तरी एकदा पण भेट होत नाही। आज निवडून दिलेले मुख्यमंत्री आदिवासी कोळी जमातीसाठी महादेव कोळी, टोकरे कोळी, मल्हार कोळी 1 महिनाभर आंदोलन केलं आझाद मैदानावर, तरी भेट दिली नाही। आता दर आठवड्याला येते मी मंगळवारी कॅबिनेटच्या दिवशी, तरी एकदा पण मुख्यमंत्री साहेब भेटत नाही। 15,000 शिक्षक भरतीचा विषय होता, 10,500 लोकांची शिक्षक भरती सरकारने केली आहे, तरी देखील आंदोलनाचा हत्यार का उपसावं लागतं? न्याय देत नाही। हे फक्त आश्वासनं देतात, आउटपुट काहीच नाही। लेखी कोणाचंच आश्वासन देत नाही। आम्ही येडे आहेत काही तर जनता येणारी। नक्कीच आपण पाहतोय बघा, या ठिकाणी आपण पाहतोय की आंदोलनाला सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्र्यांचं कार्यालय या ठिकाणी आणि त्यांच्याच कार्यालयाबाहेर आता आंदोलनाचं हत्यार या सगळ्या शिक्षक भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी उपसलेलं आहे। पोलिसांकडून त्यांना या ठिकाणी अडवण्यात आलेलं आहे। प्रसार माध्यमांना देखील परवानगी नाही आहे तिथे जाण्याची, मात्र ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की संविधानिक मार्गाने 3 वेळा अन्नत्याग आंदोलन केले, 2 वेळा धरणे आंदोलन केले, माननीय शिक्षण मंत्री महोदयांची 2 वेळा भेट घेतली। गुणवत्ता सिद्ध करून आमच्यावर वेळोवेळी अन्याय होतोय। त्यामुळं लोकशाही प्रधान देशात युवकांना येऊन न्याय जर मिळत नसेल तर इच्छा मरणाची परवानगी द्यावी। शिक्षक भरती झालीच पाहिजे, या ठिकाणी शिक्षक भरती झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या जात आहेत। जर शिक्षक भरती करून घेत नसाल तर आत्मदहनाची परवानगी द्या, असा थेट सवालच सरकारला विचारतात हे सगळे तरुण। त्यामुळे सरकारची नेमकी भूमिका काय असणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। पण या घोषणाबाजीनंतर पोलिसांचं जे पथक आहे ते आता 6व्या मजल्यावरती दाखल होताना पाहायला मिळतंय। नेमकं शिक्षक भरती संदर्भात सरकारची भूमिका काय, हा आत्ताच्या घडीचा सगळ्यात मोठा सवाल। कॅमेरा पर्सन गणेश मोरेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।